कामत येथील जनसुनावणीला स्थानिकांचा विरोध। राष्ट्रवादी आणि भाजप स्थानिकांच्या पाठीशी। जनसुनावणीत प्रशासनाला धरले धारेवर। गौर कामत मध्ये टॉरेंट फेज 3 कंपनीकडून प्रस्तावित साई डोंगर 1 पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते। कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिकांना विश्वासात न घेता जनसुनावणीचे आयोजन करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करत तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन दिले। राष्ट्रवादी आणि भाजपने स्थानिकांच्या पाठीशी ठाम राहत प्रशासनाला धारेवर धरले। कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील साई डोंगर आणि पाली वदप ग्रामपंचायत हद्दीतील ढाक, पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पोटल, आंबोट तसेच भालीवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालीवडी येथे 233 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प होत असून पाली आणि ढाक या 2 ठिकाणी 2 जलाशयांची निर्मिती केली जाणार आहे। ढाक डोंगर माथ्यावर 27 मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार असून त्याची साठवण क्षमता 15.87 दशलक्ष घनमीटर असणार आहे। पाली येथील पेज नदीवर 59 मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार असून त्याची साठवण क्षमता 28.96 दशलक्ष घनमीटर असणार आहे। या उदंचन प्रकल्पासाठी सुमारे 13.17 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। या प्रकल्पासाठी आयोजित जनसुनावणी दरम्यान कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कंपनी व्यवस्थापनाविरोधात साई डोंगर पालीतर्फे कोथल खलाटी, पोटल आंबोट आणि भालीवडी येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनीही स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पाला पाठिंबा आहे, परंतु स्थानिकांना डावलून अन्याय करून प्रकल्प होत असेल तर सहन करणार नाही असा इशारा यावेळी दिला। आजपर्यंत यांचं जे प्रपोजल यांचं प्रोजेक्ट आमच्या केंद्रामध्ये येतोय याचं आम्ही 100% स्वागत केलं असतं, परंतु हा प्रोजेक्ट कुठे होतोय हे आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला माहिती नाही। कोणाच्या जमिनी होतोय हे कुठल्याही शेतकऱ्याला माहिती नाही। त्याचा सर्व नंबर आजपर्यंत नोटिफाय केलेला नाही, त्याचा राजपत्र झालेला नाही, तुम्हाला फरेचं अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही। जे सुनावणी घेण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं, बरोबर का? आम्हाला जनसुनावणीमध्ये आमचा तुम्हाला पूर्ण विरोध आहे। जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना नोटिफाय करून सांगत नाही तर ह्या जमिनीवरती आमचा प्रोजेक्ट होणार आहे। ह्या जमिनी आम्ही ऍक्वायर करणार आहे। या जमिनीचा आम्ही राजपत्र तयार केलंय, त्या जमिनीसाठी आम्ही तुम्हाला मान्यता देऊ, पण जर शेतकऱ्याला आत्ताच्या मार्केट भावाप्रमाणे गव्हर्नमेंटच्या टिकाच्याप्रमाणे जर त्याला मोबदला मिळणार असेल आणि शेतकरी त्यामध्ये खुश होणार असतील तर आमच्या जमिनी तुम्हाला मिळतील, नाही तर मिळणार नाही असा माझा आणि सर्व शेतकऱ्यांचा आपल्याला आज या जमीन वतीने विरोध आहे, बरोबर ना? या जनसुनावणीला तहसीलदार धनंजय जाधव, उपप्रादेशिक अधिकारी ऋतुजा भालेराव, शिंदे गटाचे मनोहर थोरवे, ॲडव्होकेट संकेत भासे, कॉम्रेड गोपाळ शेळके, ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।